So next point, types of system. So there are three types of systems. Total there are three types of systems. So first is आपण काय बघतोय सिस्टीमचे टाइप्स. सो अगेन द क्वेश्चन काय असणार आहे याच्यामध्ये तर एक्सप्लेन द टाइप्स ऑफ सिस्टीम्स. पर्टिक्युलर एक जो टाइप आहे तो सुद्धा एक्सप्लेन करा असं सुद्धा क्वेश्चन असू शकेल. सो एक्सप्लेन द टाइप्स ऑफ सिस्टीम्स. द फर्स्ट टाइप ऑफ द सिस्टीम इज द ओपन सिस्टीम. सो फर्स्ट टाइप काय त्याचं नाव ओपन सिस्टीम. So what is the open system? So consider the example. आपण एक example consider करूया. So suppose this is the cup. This cup it contains the tea. तुम्ही चहा पिता सकाळी सकाळी चहा पिता किंवा कॉफी पिता किंवा आपण म्हणूया simply if boiling water is taken in this cup. So this cup is the system. Outside the cup this is the surrounding. But when this cup consists of boiling water or boiling tea and we didn't close this cup, म्हणजे आपण तो झाकलेला नाहीये. म्हणजेच काय this cup is the open cup and if it contains the boiling tea or boiling coffee or boiling water, then it forms the open system. आता ह्याचा अर्थ काय झाला बघा. So this cup, this is the open cup, it is covered by any lid or saucer, and that is why this boiling tea or boiling coffee it exchange or it evolves the heat. आपल्याला कप गरम झालेला वाटतो, गरम झालेला फील होतो. याचाच अर्थ काय आहे, this cup is exchanging the heat energy to the surrounding. म्हणजे बाहेर या ठिकाणी कप गरम झाला याचा अर्थ हीट एनर्जी चहामधनं बाहेर पडली. तो कप आपण तसाच ठेवला. इफ वी कीप दिस कप और दिस बॉइलिंग टी फॉर सम टाइम्स देन इट कूल्स. आता तो थंड का झाला बिकॉज इट एक्सचेंज द हीट एनर्जी टू द सराउंडिंग. अँड ऑल्सो दिस कप इट कंटेन्स द वेपर्स. वाफा याच्यातनं बाहेर पडतात. वाफा बाहेर पडतात म्हणजेच काय, हियर द वाफा कशाचे असतात, these vapors they are from the water. So when it evolves the vapor, that means here the matter that means the compound. त्याच्यामधला पदार्थ कोण आहे, त्याच्यामध्ये वॉटर आहे, चहामध्ये वॉटर आहेच आहे. So this water it evolves in the form of fumes, in the form of vapors. That means this system it exchange heat energy. That means it exchanges energy as well as the matter to the surrounding. सराउंडिंगला काय बाहेर पडलं, त्याच्यामधलं पदार्थ पण बाहेर गेला, आणखी हीट एनर्जी सुद्धा बाहेर गेली. अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. याचाच अर्थ आता डिफाईन कसं करणार बघा, आपण डेफिनेशन कशी लिहिणार. सो ओपन सिस्टीम दिस इज द टाइप ऑफ सिस्टीम विच एक्सचेंजेस एक्सचेंज करतो म्हणजे बाहेर टाकतो किंवा सराउंडिंगला देतो. सराउंडिंग बरोबर तो एक्सचेंज करतोय. काय एक्सचेंज करतो, दिस इज द सिस्टीम विच एक्सचेंजेस बोथ एनर्जी. सो इट एक्सचेंजेस बोथ एनर्जी अँड द मॅटर विथ द सराउंडिंग. सो दिस टाइप इज कॉल्ड ॲज अ ओपन सिस्टीम. एक्झाम्पल तुम्ही हेच लिहू शकता. सो कप ऑफ boiling tea or cup of boiling coffee or the boiling water. Boiling water असं म्हणायचं, or the vessel containing the boiling water or the glass containing the boiling water. So it forms the open system. हे त्याचे एक्झाम्पल झालं. किंवा तुम्ही असं लिहू शकता, काय लिहिणार आहे तुम्ही की बॉइलिंग टी. मग आता बॉइलिंग टी याचा अर्थ काय, दिस बॉइलिंग टी इट एक्सचेंजेस the water in the form of vapors and the heat energy to the surrounding. So this forms the open system. लक्षात आलं. आता सेकंड एक्झाम्पल आहे याच्यामध्ये तर क्लोज्ड सिस्टीम. second type of the system is the closed system. Closed system तुम्हाला अर्थ कळलाच असेल. So suppose again this is the example. So consider, you have to consider करा. This cup it
कंटेन्स, या कप मध्ये काय आहे, इट कंटेन्स द बॉइलिंग टी. अँड दिस बॉइलिंग टी इफ वी कवर्ड विथ द सॉसर, किंवा आपण लीडनी काय केलं ते कव्हर केलं, म्हणजे हे असं बंद केलं. बंद केल्यानंतर काय होणार आहे, अगेन हिअर द हीट एनर्जी इज एक्सचेंज्ड. म्हणजे हा कप गरम झालेला आपल्याला फील होतो. दॅट मीन्स दिस कप, दॅट मीन्स दिस बॉइलिंग टी, इट एक्सचेंजेस द हीट एनर्जी विथ द सराउंडिंग. बट द वेपर्स, त्याच्यातनं ज्या वाफा बाहेर पडतात, दीज वेपर्स दे कांट गो आउटसाइड टू द सराउंडिंग. That means the matter it remain inside the tea. त्या चहामध्ये किंवा बॉइलिंग वॉटर मध्ये the matter it remains inside the system. So it forms the closed system. हे एक्झाम्पल कोणाचं आहे, क्लोज्ड सिस्टीमचं. लक्षात येते. आता क्लोज सिस्टीम अकॉर्डिंग टू द डेफिनेशन आपण कशी सांगणार आहे. सो दिस इज द सिस्टीम, क्लोज सिस्टीम, दिस इज द सिस्टीम विच एक्सचेंजेस, म्हणजे हे एक्सचेंज करते, काय एक्सचेंज करते, विच एक्सचेंजेस द एनर्जी विथ द सराउंडिंग बट नॉट द मॅटर. म्हणजे हे काय एक्सचेंज करत नाही, तर मॅटर एक्सचेंज करत नाही कुठं, सराउंडिंगला. सो दिस इज द क्लोज सिस्टीम. अगेन द एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. काय एक्झाम्पल लिहिणार, बॉइलिंग वॉटर इन अ क्लोज्ड वेसल, किंवा तुम्ही लिहा बॉइलिंग टी इन अ कप विच इज क्लोज्ड और विच इज कवर्ड विथ द सॉसर, विच इज कवर्ड विथ द लीड किंवा प्लेट, काही म्हणा. सो इट फॉर्म्स द क्लोज्ड सिस्टीम. आता त्याचा थर्ड टाईप आहे. 3 टाईप असतात सिस्टीमचे. सो द थर्ड टाईप इज आयसोलेटेड सिस्टीम. थर्ड टाइप काय आहे, आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, दिस इज आयसोलेटेड सिस्टीम, इट डज नॉट एक्सचेंज हीट एनर्जी, आयदर हीट एनर्जी और द मॅटर विथ द सराउंडिंग. आता याचे एक्झाम्पल मी इथे बघा, हा थर्मास फ्लास्क आणलेला आहे. सो दिस थर्मास फ्लास्क इट इज टोटली इन्सुलेटेड. आतल्या बाजूने काय केलेलं असतं, त्याच्यामध्ये इन्सुलेटिंग मटेरियल आहे. याच्यामध्ये काय, अगेन द लीड आहे, याच्यात कवरिंग पण आहे. सो व्हेन वी प्लेस और व्हेन वी pour the boiling water or the boiling tea inside this thermos flask, then we close by this lid and the outer covering, ह्याचं जे कवरिंग आहे, अगेन इट इज इन्सुलेटिंग मटेरियल. आणि हे इन्सुलेटिंग मटेरियल असल्याने काय होतं बघा, दिस थर्मास फ्लास्क इज रिमेन ॲज इट इज. दॅट मीन्स इट डझंट गेट हीटेड, म्हणजे हे आपल्याला गरम लागत नाही. म्हणजेच काय, हिअर द हीट एनर्जी डझंट एक्सचेंज टू द सराउंडिंग ॲज वेल ॲज द मॅटर ऑल्सो इट रिमेन इनसाइड द सिस्टीम. म्हणजेच ही आयसोलेटेड सिस्टीम, इट इज कम्प्लिटली आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे काय, अशी बाजूला केलेली आहे, बाजूला ठेवलेली आहे ही सिस्टीम. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे थर्मास फ्लास्क. So in the thermos flask, neither heat energy nor the matter is exchanged to the surrounding. किंवा तुम्ही असे एक्झाम्पल लिहू शकता. सो इफ इन दिस एनी सिस्टीम विच इज कम्प्लिटली इन्सुलेटेड, म्हणजे आपण हे इन्सुलेट केलं असेल, डिफरंट लेयर्स असतात याच्यामध्ये, इन्सुलेटिंग मटेरियल असतं. सो सपोज दिस इज द इन्सुलेटिंग बॉक्स अँड इन दिस इन्सुलेटिंग बॉक्स इफ कप ऑफ टी, बॉइलिंग टी जर आपण याच्यामध्ये ठेवला, याच्यामध्ये जरी ठेवला हा कप ऑफ टी इन अ इन्सुलेटिंग बॉक्स मध्ये इन्सुलेटिंग केलेला आहे. सो इन दिस हॉट टी रिमेन हॉट फॉर लॉंग पिरियड इन दिस इन्सुलेटिंग बॉक्स. सो दिस सिस्टीम इज द आयसोलेटेड सिस्टीम. अगेन द डेफिनेशन कशी लिहिणार बघा, आयसोलेटेड सिस्टीम, दिस इज द सिस्टीम विच डज नॉट एक्सचेंज, it does not exchange either matter or energy. ही exchange काय करत नाही, either matter or energy to the surrounding. So this is the isolated system. So these are the 3 types of systems.